मला कागद रोडला मी 2 हप्त्यापासून येतो इथे. मला बऱ्यापैकी आराम पडला आहे. मी भरपूर दवाखाने केले तर मला तिथे कुठे म्हणजे असा ऑपरेशनचा मला सल्ला दिला होता. 2.5 लाख रुपये ऑपरेशन सांगितले होते. मला स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम होता. माझ्या मणक्यातून 2 गादी बाहेर आली होती मणक्यातून माझ्या. मला ऑपरेशनचा सल्ला दिला होता. मी बऱ्यापैकी खूप ठिकाणी थेरपी घेतली पण मला कुठेही फरक पडला नाही. म्हणजे इलेक्ट्रिकल थेरपी असेल किंवा तुमची व्यायामाची असेल मला त्याच्यामध्ये कुठला फरक पडला नाही. तर माझे मित्र येते की मला इथे सुचवलं. मी इथेच राहतो त्याच्यामुळे मला इथे सर्वच माहिती. मी अजय सरांना येऊन भेटलो पहिल्यांदा. अजय सरांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं, चांगलं गायडन्स केलं. त्याच्या 2 दिवसांनी मी इथे थेरपीला आलो. आल्यानंतर मला बऱ्यापैकी 2 दिवसांनीच आराम मला पडायला लागला. कारण माझ्या पायामध्ये इतक्या मुंग्या यायच्या अक्षरशः मला जास्त वेळ उभं राहता येत नव्हतं. मला मोटरसायकल चालवायला सुद्धा बंद केली होती. तर सरांनी सरांनी मार्गदर्शन केलं की नंतर मी थेरपी घ्यायला 2-4 दिवसांनी सुरुवात केली. तर बऱ्यापैकी मला आराम पडला. आराम पडल्यानंतर मी माझ्या मिसेसला पण थोडासा त्रास होता मणक्याचा. म्हणून मुलगा कॅम्प्युटरवर काम करत असताना त्याला मी त्रास व्हायला लागला. मी मुलांना माझ्या पत्नीला घेऊन आलो. त्यांना बऱ्यापैकी आराम पडला. तर मग सरांना विचारलं मला हा बेड भेटेल का. सरांनी मला मार्गदर्शन केलं भेटू शकतो म्हणे. मग 2 हप्त्यानंतर मला चांगला आराम पडला. तर मी बेड घ्यायचा निर्णय घेतला. मग बेड घेतल्यानंतर इथं माझा जेवढा वेळ जातो तर माझ्या फॅमिलीला जर पूर्ण जर आपण लाईफ टाईम जर काम येत असेल तर मग बेड घेतलेला हा सर्वात फायदेशीरच काम आहे. त्याच्यामुळे मी बेड घ्यायचा निर्णय घेतला. आपने अपने घर से बेड लेने का डिसीजन लिया. अभी आपका जो प्रॉब्लम आप कितने दिनों से आ रहे हो और मतलब कमर में जो पहले का क्या कंडीशन रहती थी और अभी क्या कंडीशन आपको फायदा हुआ वो एक बार आपको प्रैक्टिकली जो अनुभव हुआ उसके अकॉर्डिंग थोड़ा बताइए ना. मी 2 हप्त्यापासून येतोय. मला पहिलं उभं राहायला त्रास व्हायचा. इतका त्रास व्हायचा म्हणजे मी जर असं जर चालवलं तर पाय जड पडायचा माझ्या गावात. जशी मी इथे थेरपी चालू केली तसे मी बऱ्यापैकी 5 ते 6 किलोमीटर चालू शकतो. आणि मुंग्या माझ्या कमी झालेल्या. मला एवढा आराम पडलेला आहे का मी म्हणजे अक्षरशः म्हणजे या पूर्ण टीमचं म्हणजे खूप म्हणजे धन्यवाद देतो. कारण या लोकांनी जी घरचे आपली काळजी घेत नाही हे लोक इतकी काळजी घेतात. अजय सर असेल, शीतल मॅडम असेल, प्रिया मॅडम असेल, म्हणजे जर आपण आपल्या मुलाला जर 2 मिनिटं आवाज जर दिला तर तो मला काम आहे. मॅडम तिथे जरी असतात कोणी आवाज द्या तिन्ही लोक म्हणजे पूर्ण टीम आवाज द्यायला येतात. म्हणजे इतकं सुंदर त्यांचं हे म्हणजे अक्षरशः आपले घरचे नाही करत सुंदर ते करतात. आणि आराम पाडायचं म्हटलं तर तुम्हाला मी सर्वांना माझी एक रिक्वेस्ट आहे. मला वाटेल बघ तुम्हाला आता दुखतंय आणि आम्ही 2-3 हप्ते आलो आम्हाला आराम नाही पडला असं करू नका. तुम्ही 1-2 महिने रेग्युलर या, 2-4 महिने या. त्याच्याने तुम्हाला आराम पडेल, हळूहळू चालेल. काहींचा आजार हा खूप मोठा असतो तो आपल्याला जाणवत नाही. मणक्याचा आजार म्हटलं म्हणजे पक्के असतं आपले मणके लगेच लूज होणार नाही, मसल लूज होणार नाही. तुम्ही 2-4 महिन्यानंतर अनुभव घ्या कसं वाटतं काय वाटतं तेव्हा तुम्ही डिसिजन घ्या. पण शक्यतो तुम्ही 2-3 महिने या. जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही तोपर्यंत या. तोपर्यंत हे लोक तुमची सेवा करणार आहे. आणि खरोखर या पूर्ण टीम खूप छान आहे. खूप चांगलं मार्गदर्शन करताय, खूप काळजी घेतात. घरचे एवढे नाही घेते एवढे. माझ्या मिसेसला शोल्डरचा प्रॉब्लेम होता. इथे आल्यानंतर तिला तर 3 दिवसात फरक पडला. काम करत बसायचा तर त्याला अक्षरशः हा पाय जड पडायचा. त्याला एकच हप्त्यामध्ये इतका क्लिअर झाला का तो म्हणजे एवढा आनंदी आहे ते सर्व का तुम्ही तो बेड घ्या. आम्ही पैशाकडे नाही बघितलं पण जर आपल्याला लाईफ टाईम जर एखादा आजार दूर होण्यासाठी जर आपल्याला ती गोष्ट भेटली तर ती घ्या. आणि ज्यांना शक्य असेल ज्यांची परिस्थिती चांगली असेल त्यांनी बेड घ्या. ज्यांना शक्य नसेल त्यांनी थेरपी घ्या. सर आपल्याला कधी नाही म्हणणार नाही असं. आणि असे गायडन्स करायला असं मार्गदर्शन करायला कुठेच तुम्हाला दवाखान्यामध्ये करणार नाही. दवाखान्यामध्ये तुम्हाला टाकायलाच बसली. मी 500 रुपये रोज म्हणजे मला 500 रुपये थेरपीला जायचा तर रोजचा 1.5 महिना मी थेरपी घेतली. म्हणजे माझे 25-30 हजार रुपये त्याच्यात गेले. माझ्या मिसेसला पण घ्यायला लावली होती. म्हणजे जर आपले 1000-1500 रुपये जर रोज जर गेला आपण कमवायचं काय, बॅलन्स ठेवायचं काय. हे दवाखान्याच्या नादी लागू नका. जरी तुम्ही मणक्याचं वगैरे मला प्रॉब्लेम असेल ऑपरेशन केलं तर सक्सेस होत नाही. मी सह्याद्री हॉस्पिटलला राहुल मोदीकडे माझे हे चालू होतं. मी मोदी सरांनी विचारलं सर मी ऑपरेशन करतो म्हटलं. ऑपरेशन
तुमची नळ जर दबेल असली, जर तू आपण जेव्हा पाणी सोडतो, पाणी सोडल्यानंतर ती अशी चमटती बघा नळी, ती जर सरळ नाही झाली, तुम्ही जे ऑपरेशन मी केलं तरी तुम्हाला हातापायाला मुंग्या येणारच. त्याचा तुम्हाला म्हणजे आम्ही ती त्याच्यावरची गॅरंटी घेत नाही. त्याच्यामुळे कोणी ऑपरेशनच्या मागे लागू नका. इथे या, थेरपी घ्या आणि नीट व्हा. काहीच त्याच्यावर उपाय आहे. थेरपी एक एकदम चांगला उपाय आहे. या लोकांनी म्हणजे ही जी टीम आहे खूप सेवा करताय, यांच्याकडे या, थेरपी घ्या आणि लगेच घाई करू नका, सोडू नका. 2-4 महिने तरी घ्या. तुम्हाला जर वाटलं शेजारच्या नाना ही सेवा आहे, सेवा करत चला, चांगलंच घडत चला. एवढंच सांगा. आपकी जो वाइफ है उन्होंने हमको एक चीज बताई थी कि जैसे कि डॉक्टर वगैरह मेडिक्लेम वगैरह आपसे जाते ही पहली चीज पूछी थी कि मेडिक्लेम तुम्ही सांगितलं का तुमचं 5 लाखाला असेल, तुम्हाला 4 लाखाला झोपवलं. मला पहिलेच विचारलं तुमचं मेडिक्लेम आहे का? मी म्हणलो हो आहे, माझं 5 लाखाचं मेडिक्लेम आहे. नाही म्हणजे मग ऑपरेशन करून टाकू. जर तुमचं हे जर 2 हप्ते तुम्ही हे करा, मी तुम्हाला गोळ्या लिहून देतो, त्या गोळ्यांमध्ये नाही फरक पडला तर तुम्ही ऑपरेशन करून टाका. मी त्या दिवशी गेलो, माझी 1100 रुपये फी, 1000 रुपयाचा बेड, 3000 रुपये गोळ्या 15 दिवसाची. तुम्ही आपण एवढं 2-4 महिने करू शकतो का? नाही करू शकत. आपण सर्वसामान्य माणसं आहे. नाही पाठवा ना त्यांना. म्हणून ज्यांची परिस्थिती असेल त्यांनी घ्या, नसेल त्यांनी थेरपी घ्या. दादा जैसे मेडिक्लेम वगैरह लेते, ठीक है. एक और आपकी वाइफ ने गाड़ी में बताई थी पकड़ के कि जो आपका एक लड़का है, उस लड़के को एक समय पे कुछ ऐसा नॉर्मली कुछ बुखार उसको था, उसको आई ड्रॉप दी थी और नाक की ड्रॉप दी थी, लेकिन वही ड्रॉप मुंह में डालने के अकॉर्डिंग भी दी थी, तो उससे भी उसको नुकसान हुआ था. गले में थोड़ा प्रॉब्लम हो गया था उसको. तो वो बोली क्या गले के लिए ठीक है, वो जो दवाई थी वो गले के लिए थी क्या? नहीं बिल्कुल नहीं. बिल्कुल नहीं थी. मतलब क्या हुआ इनका लड़का, उनको क्या दिक्कत थी जिसकी वजह से आपको वो लिया था? दूसरे बीमार होता, वो थोड़े गले में प्रॉब्लम था तो उसने अलग दवाई देके और ये मेडिक्लेम उसके बहुत सारा बिल लगा के दिया था. 50,000 रुपये बिल लगा था. मतलब जो आई ड्रॉप थी, आई ड्रॉप जिसको अपन सिर्फ आंखों में और अपने कानों में डाल सकते हैं, वो उन्होंने पीने के अकॉर्डिंग बोली. ठीक है. तो ये ठीक है कि गलत है? गलत है ना. जो चीज अपने फिर दादा ने जब उनको तकलीफ होने लगी तो वो देखा कि इसमें नाम तो सिर्फ आंखों का और कानों का है, उस चीज से तकलीफ हुई तो लगे कि उन्होंने बंद किया और फिर दूसरा कुछ करना स्टार्ट किया ताकि उस चीज से नुकसान ना हो. तो ऐसी भी कुछ चीजें होती है जिसमें अपने को ध्यान देना चाहिए. चाहे अपन किसी आपने बहुत अच्छा ऑपरेशन किया है. थैंक यू सो मच. कांग्रेचुलेशन. एक मिनट फोटो लोगे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तुझ्या पायरीशी आज चालून आलो. तुझ्या पायरीशी आज चालून आलो. स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो. स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो. तुझ्या पायरीशी आज चालून आलो. तुझ्या पायरीशी आज चालून आलो. स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो. स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो. माझ्या भक्तीचं हे फळ दिलं का स्वामी तुम्ही? माफ करा, पण यापुढे मी तुम्हाला बघणार नाही.
दाटली या कंठाशी आर्तता ही आजर, दाटली या कंठाशी आर्तता ही आजर. स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर, स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर. चक्र हे जन्मोजन्मीचे, चक्र हे जन्मोजन्मीचे, चक्र हे जन्मोजन्मीचे. भेदाया निघालो स्वामी रंगी नावनिया, स्वामीमय झालो, स्वामी रंगी नावनिया, स्वामीमय झालो. अखंड हे नाम मुखाशी मनी भोळा भावर, मनी भोळा भावर, मनी भोळा भावर. संकटात मार्ग दावण्या भक्तासाठी धावर, भक्तासाठी धावर, भक्तासाठी धावर. तुझ्या विना विश्व हे सारे माझ्यासाठी शून्य. तुझ जन्म मृत्यू आणि तुझ पाप पुण्य, तुझी प्रचिती पाहुनी तुझी प्रचिती पाहुनी धन्य धन्य झालो. स्वामी रंगी नावनिया, स्वामीमय झालो, स्वामी रंगी नावनिया, स्वामीमय झालो. तुझ्या पायरीशी आज चालून आलो, तुझ्या पायरीशी आज चालून आलो. स्वामी रंगी नावनिया, स्वामी रंगी नावनिया, स्वामी रंगी नावनिया, स्वामीमय झालो. माफ कर, पण यापुढे मी तुम्हाला बघणार नाही.